जालना जिल्ह्यामध्ये जालन्यातला भोकरदन नगरपालिका, तिथं कोण नगराध्यक्ष होणार आहे, कुणाची सत्ता येणार आहे ते देखील आपण पाहूयात। काय नेमकं होणार आहे जालन्यातल्या भोकरदन नगरपालिकेमध्ये? प्रियंका देशमुख संभाव्य नगराध्यक्षा, काँग्रेसच्या प्रियंका देशमुख यांचं नाव इथं समोर येतंय। आपण बघतोय भोकरदनमध्ये प्रियंका देशमुख या काँग्रेसच्या संभाव्य नगराध्यक्षा असतील असं सध्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। नक्कीच स्नेहिल, आपण पाहतोय बराच वेळानंतर काँग्रेसचा नगराध्यक्षाचं संभाव्यता म्हणजे या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे भोकरदनमध्ये काँग्रेसचे 8 ते 9 नगरसेवक निवडून येऊ शकतात। त्यामुळे भोकरदनमध्ये साधारण काँग्रेसची सत्ता या ठिकाणी येऊ शकते, संभाव्य सत्ता ही काँग्रेसचीच राहू शकते। 8 ते 9 नगरसेवक हे काँग्रेसचे निवडून येऊ शकतात। उद्याचा निकाल हा फार महत्त्वाचा असणार आहे भोकरदनसाठी, कारण या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अगदी। आणि आपण बघतोय की भोकरदनमध्ये कशा पद्धतीने राजकीय गणित होती, आढावा घेतलाय, अंदाज वर्तवलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे। जालन्यातील भोकरदन नगरपालिकेमध्ये या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली। भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या तिघांमध्ये या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली। इकडे भाजपचे माजी मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे, तर दुसरीकडे शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख या 3 नेत्यांच्या प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागल्या। भोकरदन नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाणी प्रश्न, स्वच्छताचा प्रश्न चांगलाच गाजलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं। तिन्ही नेत्याकडनं शहरामध्ये मोठमोठ्या नेत्यांच्या सभा पार पडल्या, सगळ्या नेत्यांनी घरोघर जाऊन प्रचार केला आणि ही निवडणूक रंगतदार होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली। भाजपचे रावसाहेब दानवे असतील किंवा संतोष दानवे असतील, त्याचबरोबर शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख या तिन्ही नेत्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला। मतदारांनी आपल्याला निवडून देण्यासाठी आवाहन देखील केलं। मात्र या निवडणुकीमध्ये गेल्या 35 वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये काँग्रेस बाजी मारताना या ठिकाणी पाहायला मिळते। काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियंका देशमुख या निवडणुकीमध्ये विजयी होतील अशी चर्चा सध्या भोकरदनमध्ये रंगताना पाहायला मिळते। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, भोकरदन, जालना।